हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आपण गोल्ड अनालिसिस करणार आहे डेली आणि आपण बघूया की काय मुवमेंट येऊ शकते. काल मार्केट साइडवेज राहिले आणि आज काय मुवमेंट येऊ शकते ते बघूया. तर मी ऋतिक पवार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंथली टाइम फ्रेमवर जर बघितलं तर मार्केटचं स्ट्रक्चर बुलिश आहे. म्हणजे मार्केट जिथं ओपन होतं तिथून एक रॅली देते. त्यानंतर सेकंड नेक्स्ट मंथमध्ये त्याला रिट्रेसमेंट कराय खाली येते. सेम ॲज इट इज इथं लिक्विडिटी घेतल्या. नंतर ह्या कॅन्डलला पण बघा. ह्या कॅन्डलला जर तुम्ही बघितलं तर इथून मार्केट वर गेलं. इथं क्लोजिंग दिल्या आणि नंतर रिट्रेसमेंट करून एक मुवमेंट दिल्या. आता सेम एक्सपेक्टेशन आपण इथं धरू शकतोय ह्या नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे ह्या मंथमध्ये सॉरी. मार्केटनं इथून जी मुवमेंट दिली त्याला रिट्रेसमेंट करायला खाली येईल आणि रिट्रेसमेंट करायला खाली येईल आणि इथपर्यंत एक रिट्रेसमेंट येऊ शकते. इथपर्यंत एक रिट्रेसमेंट येऊ शकते. आता इथपर्यंतच का? तर ते पण सांगेन मी तुम्हाला. फक्त ही लेवल बघा पहिलं तुम्ही. का तर इथं पहिला रेजिस्टन्स होता. परत ह्या पॉईंटनं पण रेजिस्टन्स फेस केला. नंतर इथूनच मार्केटने एक सपोर्ट म्हणून वर गेले. आता हे सपोर्ट रेट टेस्ट करायला येऊ शकते. आणि जर आपण फिब लावली, जर आपण इथून फिब ड्रॉ केली तर काइंड ऑफ 38% रिट्रेसमेंट होऊ शकते. आणि जर ह्या कॅन्डलची फिब लावली, सॉरी ह्या कॅन्डलची, तर 50% रिट्रेसमेंट येऊ शकते. आता हीच लेवल का? तर वीकमध्ये जर आपण बघितलं तर वीकमध्ये ह्याच पॉईंटला आपली एक अनवॉन्टेड कॅन्डल आहे, जी की ही. आणि ही अनवॉन्टेड कॅन्डल रिटेस्ट करायला मार्केट येऊ शकते आणि तिथंच आपली 0.50ची लेवल आहे. आणि मेन म्हणजे मार्केटनं डबल डोजी फॉर्म केल्या. डबल डोजी मीन्स रिव्हर्सल. ही डबल डोजी रिव्हर्सलचं काम करते. जर ह्याच्या अगोदर जर आपण बघितलं तर डोजी ही रिव्हर्सल प्रमाणे काम करते. इथं बघा सेम डोजी रिव्हर्सल प्रमाणेच काम केलंय. म्हणजे टॉपला डोजी झाली की फॉल एक फॉल एक्सपेक्टेड असतो. फॉल येऊ शकतो. इथं बघा ही डोजी टाईप, इथं डोजी म्हणजे एक फॉल येण्याचे चान्सेस आहेत. आणि ही आपली 0.50ची लेवल आहे. आणि मेन म्हणजे हा लिक्विडिटी पॉईंट आहे. थोडं खाली इथून एक लिक्विडिटी पॉईंट आहे. जर आपण डेलीत जर बघितलं तर मार्केट लिक्विडिटी घ्यायला येऊ शकते. जर ही लेवल आपण अशी ड्रॉ केली, ही जर लेवल आपण ह्या प्रकारे जर ड्रॉ केली तर मार्केटमध्ये सगळ्यात जास्त पैसा म्हणजे ही पहिला बाईंग आली, नंतर रिट्रेसमेंट आली. त्यानंतर ह्या पॉईंट पासून मार्केट एक अपमूव्ह दिली आणि नंतर रिट्रेसमेंट आल्या. पण ही लिक्विडिटी अजून पेंडिंग आहे. इथून एक आणि ही एक लिक्विडिटी अजून पेंडिंग आहे. ज्या पॉईंट पासून मार्केट एक अपमूव्ह किंवा डाऊनमूव्ह देतं त्या पॉईंटमध्ये लिक्विडिटी असते. ती मार्केट लिक्विडिटी ग्रॅब करायला मार्केट 100% येते आणि तिथंच EMA पण आहे डेलीचा. त्यामुळे इथपर्यंत येऊन एक अपमूव्ह येऊ शकतो. किंवा इथून जर खाली आलं तर मार्केट इथपर्यंत आपल्याला बघायला भेटू शकते. आता इथपर्यंतच का बघायला भेटू शकते ह्याच्या मागचं अजून एक कारण तुम्हाला सांगतो. हे स्ट्रक्चर बघा. आणि ही स्ट्रक्चर बघा. काइंड ऑफ सेमच आहे का नाही? म्हणजे जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये होतं आणि त्यानंतर मार्केटने डबल बॉटम पॅटर्न बनवला, त्याचा ब्रेकआउट दिला आणि मार्केटनं रिटेस्ट केलं ह्या लेवलला, नेक लाईनला. त्यानंतर एक मुवमेंट दिली आणि त्याच्यानंतर मार्केटने इथे लिक्विडिटी ग्रॅब करून एक मुवमेंट दिला. आता जर आपण इथं सेम स्ट्रक्चर बघितलं तर मार्केटनं फॉल केला, डबल बॉटम स्ट्रक्चर बनवलं आणि मार्केटनं मुवमेंट देऊन रिटेस्ट दिल्या आणि नंतर एक मार्केटनं मुवमेंट दिल्या. आता ही लिक्विडिटी पेंडिंग आहे. ही लिक्विडिटी ग्रॅब करायला मार्केट येऊ शकते आणि मुवमेंट येऊ शकते. मार्केटमध्ये जे पॅटर्न मागं बांधतात तीच पुढे बांधतात. मार्केटमध्ये वेगळं असं काय होत नाही. फक्त
आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. मार्केटमध्ये ॲज इट इज काय होत नाही, की डबल बॉटम हा डबल बॉटमच असा सेमच बनला पाहिजे, असंच झालं पाहिजे, तसं काय होत नाही. मार्केटमध्ये तुम्ही कसं बघताय, त्याच्यावर मार्केटचं आपल्याला मुवमेंट कळून जाते, की तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे मार्केटकडं. आलं लक्षात? तर काल आपण काही ट्रेड केलेलं नाही. का तर 4 मध्ये जर आपण बघितलं, तर आपण ही एक लेवल काल ड्रॉ केलेली. इथपर्यंत काय मार्केट आलं नाही, का तर ही लिक्विडिटी झोन होता, का तर इथूनच बाईंग आलती. शिवाय एक लिक्विडिटी झोन होता. म्हटलं इथपर्यंत आलं तर इथे एक स्ट्रक्चर दिसलं तर एक आपण बाय साईड प्लॅन करू. पण इथं काय स्ट्रक्चर तसं दिसलं नाही, म्हणून आपण काय बाय साईड काय प्लॅन केला नाही. आणि जर काल आपण बघितलं तर मार्केट पूर्ण एकाच रेंजमध्ये कॉन्सन्ट्रेट करत होतं आणि त्याचा आता ब्रेकडाऊन झाला. जर 1 मध्ये आपण बघितलं तर मार्केट काइंड ऑफ डबल बॉटम स्ट्रक्चर बनवते. पण हे डबल बॉटम स्ट्रक्चर इथं एक अनवॉन्टेड आपली कॅन्डल आहे. इथं एक अनवॉन्टेड कॅन्डल आहे. पण जर हेच जर डबल बॉटम स्ट्रक्चर थोडं खाली येऊन जर हिथं बनवलं तर एक ट्रेड करायला पण मजा येईल. का तर ही मधली रेंज आहे, ही जी रेंज आहे ही मधली रेंज आहे. इथं आपण हात लावू शकत नाही मार्केटला, थोडंसं रिस्की राहील. त्याच्यामुळे आपण वेट करू. जर इथं आलं स्ट्रक्चर बनलं तर ट्रेड करू, नाहीतर तर खाली बघू कसं मार्केट. का तर ही एक क्लीन झोन आहे मार्केटसाठी. 4 मध्ये जर बघितलं तर हा एक क्लीन एरिया आहे. इथपर्यंत मार्केट ट्रॅव्हल करू शकते. तर ही ब्रेकडाऊन दिला तर थोडंसं रेजिस्टन्स फेस करेल 75 आणि खाली येऊ शकते, किंवा इथूनच एक मुवमेंट भेटू शकते. ती मार्केटवर डिपेंड आहे की मार्केटला मुवमेंट कुठून द्यायचे. मार्केट लोकांना कसं मॅनिप्युलेट करते त्याच्या माहिती, की म्हणजे मार्केटला काय दाखवून काय करायचं. मार्केट दाखवते करते, त्याच्यामुळं वेट करू. सेटअप भेटला तरच ट्रेड करू, नाहीतर नाही. आणि हा एक झोन आहे जिथून मार्केट रेजिस्टन्स ऍक्ट करते. म्हणजे मार्केटमध्ये आत्ता तर ही एकच रेंज आहे ज्यामध्ये मार्केट ट्रॅव्हल करते. इथं आलं तर बाय करा, इथं आलं तर सेल करा. सिम्पल. एवढं सोपं गणित आहे या मार्केटचं आत्ता सध्याला तरी. मध्ये ट्रेड करू नका, मध्ये ट्रेड कराल तर फसाल. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.